हाय हॅलो नमस्कार. मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती आणि तुमच्यासाठी खास एक नवीन व्हिडिओ आणलेला आहे. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि यातले पक्षी सेलसाठी आहेत. जर कुणाला कुठला पक्षी आवडत असेल तर तुम्ही मागवू शकता. समोरच हा जो कोंबडा दिसतोय बऱ्यापैकी छान आहे वयाला. आऱ्या वगैरे चांगल्या आहेत. वेट पण छान आहे आणि मल्टी कलरमध्ये आहे मित्रांनो. आणि चांगला मुरलेला कोंबडा आहे. मस्त भरीव कोंबडा आहे. जर कोणाला हवा असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट्स करू शकता किंवा मेसेज करू शकता व्हॉट्सॲपवरती किंवा मग जर कधी अवेलेबल असेल तर कॉल पण तुम्ही करू शकता मित्रांनो. आणि हा कोंबडा तुम्हाला मिळू शकतो. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सारे पक्षी पाहायला मिळणार आहेत आणि त्यामध्ये मल्टी कलरमध्ये आहेत. कोंबड्या आहेत जास्त इकडे. कोंबडे पण आहेत मित्रांनो. मल्टी कलर पण मिळेल पाहायला आणि साध्या कलरमध्ये पण मिळतील. प्रत्येकाच्या चॉईसनुसार पक्षी इकडे अवेलेबल होतील का तर खूप सारे पक्षी इथे आहेत. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि दुसरी गोष्ट, जर एखादा पक्षी तुम्हाला आवडत असेल तर त्या पक्षाचा स्क्रीनशॉट घेऊन पाठवा. मुंबई, पुणे, नगर जिल्ह्यामध्ये, परत आणखीन इकडे उस्मानाबाद, सोलापूरचा थोडासा भाग इकडे मी देऊ शकतो मित्रांनो. आणि आता यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या 3 जिल्ह्यामध्ये पण आपण द्यायची तयारी केलेली आहे. इकडे मिळू शकतं मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. खूप सारे पक्षी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि बऱ्यापैकी जास्त कोंबड्या आहेत इकडे. आणि आपण मल्टी कलरच्या 4 कोंबड्या इकडे घेण्यासाठी आलो होतो. झालं असं की आपले एक सबस्क्रायबर आहेत आणि सर आर्टिस्ट पण आहेत मित्रांनो. पुण्याला राहतात, कोथरूडच्या इकडे. आणि त्यांचं नाव आहे गणेश सावंत. तर सरांनी आपल्याला ऑर्डर दिली होती. तर त्यांच्या कोंबड्या घेण्यासाठी आपण इकडे एका खेडेगावामध्ये आलो होतो मित्रांनो. आणि एक चाची आहे तिकडच्या. तर त्यांच्या घरून आपण ह्या कोंबड्या घेतोय आणि खूड कोंबड्या वगैरे आहेत आणि बऱ्यापैकी मल्टी कलर कोंबड्या आहेत मित्रांनो. 4 मल्टी कलर कोंबड्या त्यांनी आपल्याला ऑर्डर दिली होती सरांनी. आणि हा एक मल्टी कलरचा कोंबडा आहे नालीवरती आणि त्याच्या साईडला एक कोंबडी आहे मित्रांनो. तर हे 2 पक्षी मला खूप छान वाटले आणि त्यांचा एक वेगळा कलर होता कोंबडीचा मित्रांनो. जे कोंबड्याच्या मागे हे व्हाईटमध्ये पांढऱ्या कलरची आहे बघा लाल कोंबड्याच्या बाजूला आता सध्या. तर ही मित्रांनो कोंबडी खूप छान होती. वेगळा कलर होता तिचा आणि एक वेगळा पॅटर्न. आपल्याकडे हरण्या रंगाची आपण दिली होती बघा त्याच कलरमध्ये पण थोडासा वेगळा पॅटर्न मित्रांनो. आणि कलर पण थोडासा वेगळा आणि मानेवरती थोडेसे हरण्या रंगाचे हे होते, पक्षी होते, म्हणजे पंख होते. तर मित्रांनो खूप छान होती ती कोंबडी, मला आवडली. आणि मल्टी कलरचा कोंबडा पण आहे. जर कोणाला हवा असेल तर मिळेल. आता इकडच्या ज्या मल्टी कलरच्या कोंबड्या आहेत त्या आपण सगळ्याच उचलतोय मित्रांनो. सरांसाठी पुण्याला जाणार आहेत आणि पुण्यावरून मग मित्रांनो कोकणामध्ये जाणार आहेत. तर तिकडचा पण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो. तो पण मी व्हिडिओ देईन. आणि सर खूप छान आर्टिस्ट आहेत. सरांचं इन्स्टाला पेज आहे छान. तर ते पण मी तुम्हाला त्याची ID पुढच्या ह्याच्यामध्ये देईन मित्रांनो. सरांनी जर बोलले द्या म्हणून तर मग मी देईन तुम्हाला. मग तुम्ही नक्की फॉलो करा सरांना. इथे मित्रांनो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पण कोंबडी आहे. जर कोणाला हवी असेल तर आपण नंतर देऊ शकतो. आणि ही कोंबडी आपण चूज केलेली आहे मित्रांनो सरांसाठी. म्हणजे वेगवेगळा कलर घेण्याचा मी प्रयत्न करतोय. पण थोडेसे सिमिलर कलर आहेत जास्त म्हणलं तर बघूया. ही एक आपण आणलेली आहे मित्रांनो. हिचा वेट खूप छान आहे, हाईट पण छान आहे आणि लांबीला खूप चांगली आहे मित्रांनो. आणि बऱ्यापैकी अग्रेसिव्ह कोंबडी आहे. आणि ही एक दुसरी, ही सध्या खूड आहे मित्रांनो. आणि थोडीशी सुस्त वाटत होती आणल्यानंतर पण. आणि ही तिसरी मित्रांनो. आणि आणखीन एक कोंबडी आहे, मी तुम्हाला लगेचच कंटिन्यूमध्ये राहा, मी दाखवेन मित्रांनो ती पण. हे बघा या 2 कोंबड्या. आणि या आता दुसरी एक आहे अजून, हिच्यासारखीच आहे. हे बघा ही तिसरी. पण ही जे पॅच जे आहेत ना ते जास्त आहेत. तर मित्रांनो ही खूड आहे जास्त बऱ्यापैकी हे करत आहे. लगेचच तिला हे केलं की खूडपणा दाखवत आहे मित्रांनो. आणि ह्या की तर या कशा वाटल्या ते तुम्ही मला नक्की कमेंट्स करून सांगा मित्रांनो. किंवा त्या पक्ष्यांमध्ये जर एखादा कुठला पक्षी तुम्हाला आवडला असेल तर नक्की मागवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका.